सरकारनं दखल घेतल्यासारखं दाखवलं, परंतु आज आपण बघतोय मुख्यमंत्री किंवा त्यांचं सरकार ही लाडकी बहीण योजना असल्यासारखं ते राबवत आहेत। आम्हाला जनतेला आमच्या महिला बाळांच्या सुरक्षिततेपेक्षा कुठलीही योजना आम्हाला महत्त्वाची नाही। आम्हाला आमच्या महिला, आमच्या भगिनी, आमच्या मुली, आमच्या माता या सुरक्षित असणं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे सरकारला मी आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती करतोय की तुमचे 1500 रुपये तुमच्यापाशीच ठेवा। आम्ही वर्गणी करून तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देतो, परंतु आमच्या माता भगिनी सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आहे, जबाबदारी तुमची। प्रौढ महिलांना अत्याचाराच्या घटना घडत होत्या, परंतु आता या नरधामांच्या तावडीतून चिमुकली बालकंसुद्धा सुटत नाहीत, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात दिसायला येते। एवढी मोठी घटना बदलापूरसारखी घडली, लहान 2-2.5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले गेले, परंतु ते प्रकरण दाबून टाकण्यासाठी शाळा प्रशासनानं पहिला मदत केली। ते शाळेचे संस्थापक भारतीय जनता पार्टीशी संबंधित असल्यामुळे ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला। त्यानंतर गुन्हा दाखल करायला 12-12 तास वाट बघावी लागली, परंतु सामाजिक कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या जागरूकतेमुळं एक मोठं आंदोलन उभं राहिलं, तेव्हा सरकारला दखल घ्यावी लागली। सरकारनं दखल घेतल्यासारखं दाखवलं, परंतु आज आपण बघतोय मुख्यमंत्री किंवा त्यांचं सरकार ही लाडकी बहीण योजना असल्यासारखं ते राबवत आहेत। आम्हाला जनतेला आमच्या महिला बाळांच्या सुरक्षिततेपेक्षा कुठलीही योजना आम्हाला महत्त्वाची नाही। आम्हाला आमच्या महिला, आमच्या भगिनी, आमच्या मुली, आमच्या माता या सुरक्षित असणं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे सरकारला मी आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती करतोय की तुमचे 1500 रुपये तुमच्यापाशीच ठेवा। आम्ही वर्गणी करून तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देतो, परंतु आमच्या माता भगिनी सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आहे, जबाबदारी तुमची आहे। आणि महाराष्ट्राच्या आजपर्यंत लाभलेले सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या घटना वारंवार घडत असून सुद्धा जे खुर्चीला चिटकून बसलेले आहेत, त्यांनी या घटनेवर त्वरित स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या घटनेची जबाबदारी आणि या घटनेला रोखण्यात ते अपयशी ठरलेत, मग हे मान्य करावं, महाराष्ट्राच्या जनतेची पूर्ण माफी मागावी आणि ह्या घटनेतील जो आरोपी आहे, जो नराधम आहे, त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा, ती पण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा त्वरित द्यावी आणि त्या पीडितेला व तिच्यासारख्या असंख्य महिलांना न्याय द्यायची भूमिका पार पाडावी, आम्ही आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय। नसेल तर येत्या विधानसभेला महाराष्ट्रात म्हणून त्याने एक योजना आणली। काय योजना आणली तर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांना 1500 रुपये द्यायचे आणि महिलांचं काही परिवर्तन होतंय का हे बघायचं। ते राज्यामध्ये अनेक मेळावा घेताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं आमच्या भगिनी म्हणतायत की आम्हाला तुमचे 1500 रुपये नको आहेत, आमच्या लेकींना, आमच्या बाळांना, आमच्या सुनांना सुरक्षा द्या। म्हणून पहिल्यांदा तमाम महिलांच्या वतीनं या सरकारचा आणि त्या नरधामांचा या ठिकाणी मी धिक्कार करते आणि सर्व महिलांच्या वतीनं की तातडीनं ही केस, ही बलात्काराची केस, ही लैंगिक शोषणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी आणि त्या नरधामाला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, हीच या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करते।